बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। आजची बातमी देगलूर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक आहे। देगलूर शहरातील मुख्य महामार्गावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे। हे उद्यान देगलूर शहरातील एकमेव पार्क असून येथे दर शनिवार रविवारी लहान मुले, विद्यार्थी आणि कुटुंबीय मोठ्या उत्साहाने येतात। मात्र सध्या या पार्कमधील सर्व खेळणी आणि सुविधा पूर्णपणे मोडकळीस आलेल्या दिसून येत आहेत। पार्कमधील झोके, स्लाइड, भुयारी स्लाइड, छोटी रेल्वे आणि इतर खेळण्यांची साधने पूर्णपणे भंगारात रूपांतरित झाली आहेत। अनेक ठिकाणी तुटलेल्या वस्तूंमुळे लहान मुलांना खेळताना दुखापती होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। फक्त खेळणीच नव्हे तर पार्कमध्ये मूलभूत सोयींचाही अभाव आहे। शौचालयांची अवस्था अत्यंत खराब असून बसण्यासाठी कोणतीही सुरक्षित आणि मजबूत व्यवस्था नाही। त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, नवीन विवाहित जोडपी आणि कुटुंबीय यांना येथे बसणे देखील कठीण झाले आहे। या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत। नागरिकांची मागणी आहे की देगलूर नगर परिषद यांनी तातडीने लक्ष देऊन छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा विकास करावा, नवीन खेळणी, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। तुमच्या भागातील अशाच समस्यांबद्दल आम्हाला कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही आपल्याला देगलूर शहरातून एक महत्त्वपूर्ण बातमी देत आहोत। आपण पाहू शकता की देगलूर शहर किती मोठ्या वेगाने विकासाच्या धोरणावर आणि विकासाच्या गतीने चालत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण या ठिकाणी पाहत आहात देगलूर शहरातील रस्ते असतील, देगलूर शहरामधले बसस्थानक असतील, इतर अनेक विकासाचे मुद्दे सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत। देगलूर शहरातील बसस्थानकाचा विकास आतापर्यंत होऊ शकला नाही आणि ते कधी होणार आहे त्याचीसुद्धा आतुरतेने संपूर्ण जनता वाट पाहत आहे। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी रेल्वे महामार्गाचा सुद्धा मुद्दा खूप वर्षापासून रेंगाळलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग जे हैदराबाद नांदेड जाणार आहे तो मार्गसुद्धा या ठिकाणी लवकर होत नसल्यामुळे दररोज अपघात होत आहेत। आणि दुसरं एकमेव ठिकाण आता देगलूर शहरामध्ये पर्यटन स्थळांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी, वयोवृद्धांसाठी येऊन बसण्यासाठी व त्यांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पार्क या ठिकाणी आहे आणि त्या पार्कची अवस्थासुद्धा आम्ही आज या ठिकाणी दाखवून देतो। कमीत कमी देगलूर शहरामध्ये पार्कची तर व्यवस्था चांगल्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे, पण ते सुद्धा या ठिकाणी नाही। आपण पाहू शकता अनेक वर्षापासून हे अशा पद्धतीचे खेळणी आहे जे लहान लेकरांना कशा पद्धतीनं दुखापत होते हे पाहू शकता आपण। आणि आपण पाहू शकता जेव्हा एखादी चिमुकला ह्याच्याहून जेव्हा घसरगुंडी करून घेत असेल तर ह्याच्यावर पडतो तो, हे लागू शकते, त्याला मोठी दुखापत या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे आणि खूप साऱ्या चिमुकल्यांना हे दुखापत झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता। त्याच्यानंतर हे खेळणी ह्याच्यावर सुद्धा अशाच पद्धतीचा हा पहा, ह्याच्यामध्ये सुद्धा मोठी दुखापत लहान विद्यार्थ्यांना असतील, मुलांना असेल, हे होत आहे। आणि या ठिकाणी एकही खेळणी, या पार्कमधली एकही खेळणी एकही ठिकाणी आनंद घेण्यासारखं काही उरलेलं नाही। फक्त या ठिकाणचं संपूर्ण स्क्रॅप किंवा या ठिकाणचा भंगारचा एक साठा म्हणला तरी चालेल तशा पद्धतीचा भंगारचा गोदाम या ठिकाणी निर्माण झालेला पार्क नसून हा गोदाम फक्त आणि फक्त स्क्रॅपचा आणि भंगारचा गोदाम झालेला आहे। हे पार्क कधी डेव्हलप होईल, कधी या ठिकाणी चिमुकल्यांना आनंद भेटेल, कधी या ठिकाणी चिमुकले येतील फिरण्यासाठी, खेळण्यासाठी, आनंद घेण्यासाठी। एकमेव देगलूर शहराचा हा छत्रपती शिवाजी पार्क असून या पार्कच्या जी अवस्था आहे अशा पद्धतीची आहे। या ठिकाणी पाहू शकता कॉन्ट्रॅक्ट बेसवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क हा देण्यात आला होता, त्यावेळेससुद्धा या ठिकाणी विकास कोणताही झालेला नाही असं जनतेतून सांगण्यात येते। आणि आज पण पाहू शकता तो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर नगर परिषदेच्या अंडरमध्ये पुन्हा एकदा हा शिवाजी पार्क घेण्यात आलेला आहे। तर ह्या पार्कची अवस्था अत्यंत वाईट आणि बिकट या ठिकाणी आहे, दुर्गंधी आहे या ठिकाणी कचरा जशाच तसं आहे। आणि त्यानंतर आपण पाहू शकता
संपूर्णपणे धोके एकसुद्धा या ठिकाणी नाही, एकसुद्धा धोका या ठिकाणी खेळण्यासाठी नाही किंवा एकही या ठिकाणी लेकरांना बसण्यासाठी चेअर चांगली नाही किंवा या ठिकाणी नवीन कपल लग्नाच्या अगोदर फोटोशूटसाठी येतात आणि ह्या उदाहरणाला पाहिल्यानंतर निराशाजनक होऊन परत जातात. ते कपल या ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी किती वेळा येऊन ते म्हणतात की आम्हाला फोटोशूट करण्यासाठी आलो होतो, परंतु इथं पार्क नसून हा भंगारचा घोडा दिसतोय, त्याच्यामुळे ते परत जातात. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो जुने जे खेळाचे या ठिकाणचे लहान लेकरांचे ट्रेन असतील, झोके असतील, या ठिकाणी घसरगुंडी असतील, हे संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी विस्कळीत झालेली आहे. आणि आता सर्व जनतेला एक अशी आशा निर्माण झालेली आहे. या ठिकाणी नवीन CO मॅडम नीलम कांबळे मॅडम आल्यामुळे हे लवकरच उद्यानाला यश येईल आणि हे उद्यान नगर परिषदेच्या अंडरमध्ये गेल्यामुळे नीलम कांबळे मॅडम याचा विकास करून जनतेला अजून एकदा पुन्हा या उद्यानाकडे, या पार्ककडे येण्यासाठी संधी देतील आणि या पार्कचा विकास करतील. आणि लहान विद्यार्थी असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा या संपूर्ण पार्कची सुशोभीकरण करून संपूर्ण खेळीचे अवजार नव्याने या ठिकाणी स्थापन करून सर्व जनतेला सुखमय आनंदमय पार्कचा आनंद घेण्यासाठी ते भाग पाडतील अशी जनतेमध्ये एक आशा आहे. तर ते आशा मावळण्याच्या अगोदर CO मॅडमनं या ठिकाणी नगर परिषदेमध्ये येणारे सत्ताधारी लोकांनी लक्ष देऊन लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शिवाजी पार्क याकडे लक्ष द्यावं आणि याचा विकास भरभरून करावा असं सर्व जनतेची या ठिकाणी मागणी दिसून येते. कॅमेरामॅनसोबत मिसाक पडेल, NCN न्यूज टीव्ही.